बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणात अगदी खळबळ उडवणारी बातमी आहे। अजित पवार गटाकडून राजकीय भूकंपाची तयारी सुरू असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। अजित पवार गटाने शरद पवार गटातल्या खासदारांशी संपर्क केल्याची माहिती मिळतेय। शरद पवारांच्या पक्षातल्या 7 खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अतिशय मोठी अशी बातमी आपण पाहतोय। अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का अशा चर्चा रंगल्या होत्या। भेटीगाठींमुळे या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता अजित पवारांकडून शरद पवारांचा पक्ष पुन्हा एकदा फोडला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्याच्या राजकारणात अगदी खळबळ उडवणारी बातमी आहे। अजित पवार गटाकडून राजकीय भूकंपाची तयारी सुरू असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। अजित पवार गटाने शरद पवार गटातल्या खासदारांशी संपर्क केल्याची माहिती मिळतेय। शरद पवारांच्या पक्षातल्या 7 खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अतिशय मोठी अशी बातमी आपण पाहतोय। अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का अशा चर्चा रंगल्या होत्या। भेटीगाठींमुळे या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आता अजित पवारांकडून शरद पवारांचा पक्ष पुन्हा एकदा फोडला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या दरम्यान दुसरीकडे केंद्रात मंत्रिपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेलांना मिळणार आहे असंही त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे संपर्कात असलेल्या ठाकरे गटाच्या आमदार खासदारांची नावं जाहीर करा असं आव्हान सुद्धा त्यांनी शिंदे गटाला दिलंय। तोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही। आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे। प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा। आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत। पण हा नीच आणि निर्लज्जपणा। ठीक आहे, किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं, नावं जाहीर करावी। आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असं आम्ही बोललो तर, पण मी बोलणार नाही। आज त्यांच्याकडे सत्ता आहे, आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत, त्यांच्याकडे ईडी सीबीआय आणि पैसा आहे। त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवरती गंभीर आरोप केलेत। शिंदे गटावर निशाणा साधलाय आणि त्यांनी पुन्हा एकदा मनसेवर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत। बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर करण्यात आला असा दावाच राऊतांनी केलाय। पण एवढंच नाही तर दिल्लीतल्या राक्षसांना अजूनही फोडाफोडी करायची आहे असंही संजय राऊत म्हणाले। मनसेचा वापर होतोय, तो वापर कोणाविरुद्ध होतोय? तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय, तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतोय आणि तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी होतो। एवढंच मी सांगू शकतो। तर एकंदरीतच खासदार संजय राऊतांनी सत्ताधारी पक्षासहच मनसेवरती आरोपांची सरबत्तीच लावली आहे आणि म्हणून यावरती आता राजकीय गोटातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या सगळ्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत साम टीव्ही पोहोचवतच राहील। तुर्तास इतरही बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। 10 दिवसांत चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झाली आहे। वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। चीननं अधिकृत कोणतीही माहिती दिलेली नाहीये, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOनं चीनकडून तातडीनं HMPV संदर्भात अहवाल मागवलाय। HMPV अत्यंत वेगानं पसरतोय, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्यात। चीनमध्ये आता अँटीव्हायरल औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय आणि म्हणून औषधांचा काळा बाजार सुरू झालाय। अँटीव्हायरल औषध जवळपास 3000 रुपयांना विकलं जात आहे। दरम्यान आता मुंबईतही HMPVचा रुग्ण आढळलाय। मुंबईत 6 महिन्यांच्या चिमुकलीला HMPVची लागण झाली आहे। गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सध्या या चिमुरडीवरती आयसीयूत उपचार सुरू आहेत। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयाने मात्र यावरती कुठलीही माहिती दिलेली नाहीये।
HMPVच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती धाराशिवमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे। आरोग्य विभागानं एक SOP तयार केली असून ती जिल्हा रुग्णालयाला आणि सर्व आरोग्य केंद्रावरती पाठवली आहे। HMPV संसर्गामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आलंय। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत। शिवाय नागरिकांनी भीती बाळगण्याचं कारण नाही, मात्र सर्दी ताप खोकला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवून उपचार घ्या असं आवाहन सुद्धा केलंय। HMPVच्या पार्श्वभूमीवरतीच जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवरती आली आहे। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालक आणि मुलांसाठी 40 बेड उपलब्ध करण्यात आलेत। रुग्णाच्या तपासणी संदर्भात सुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत। HMPVचे रुग्ण मुंबई आणि नागपूर येथे सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वैद्यकीय तज्ञांच्या मते हा व्हायरस आपल्यासाठी नवीन नाहीये। या व्हायरसपेक्षा सोशल मीडियावरील माहिती अधिक धोकादायक आहे। अशा अशास्त्रीय सल्ल्यापासून नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन सुद्धा तज्ञांनी केलंय। पुण्यातील येरवडा परिसरात कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीवरती तिच्या सहकार्याने कोयत्याने हल्ला केला होता। उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झालाय। आर्थिक वादातून हल्ला केल्याची माहिती मिळतेय। शुभदा कोदारे असं मुलीचं नाव आहे, तर कृष्णा कनोज असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव। परळी नांदेडसह आता हिंगोलीत सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं आणि म्हणून त्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल केले जात आहेत। कोल्हापुरातील मोक्कातील आरोपीला दुग्धाभिषेक घातल्याचा प्रकार घडलाय। कारागृहातून सुटताच मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं। आरोपीच्या सुटकेचं रीलही व्हायरल झालं। नागाळा पार्कातील सूर्यवंशी टोळीचा हा प्रताप समोर आलाय। 7 जणांवरती या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून 4 अटक करण्यात आली आहे। वरळी वांद्रे सी लिंक हा मुंबईतील पहिला केबल स्टेड पूल आहे। याच्या जोडीला आता मुंबईतला दुसरा आणि पूर्णपणे जमिनीवरचा पहिलाच केबल स्टेड पूल निर्माण झालाय। हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोड इथल्या केबल स्टेड रोड ओव्हरसीज फेब्रुवारी महिन्याच्या आत मुंबईकरांसाठी आता सुरू होण्याची शक्यता आहे। कुर्ला स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं चुनाभट्टी टिळकनगर दरम्यान उन्नत हार्बर मार्गाचं काम वेगानं सुरू केलंय। हा मार्ग 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पनवेल कुर्ला प्रवास जलद गतीनं होईल आणि हार्बर मार्गावरील गर्दी कमी होईल। दिवा रेल्वे स्थानकातील मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। मध्य रेल्वे प्रशासनाकडून या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारण्याचे काम हाती घेण्यात आलंय। रेल्वे प्रवाशांकडून ही मागणी होत होती आणि अखेर आता पुलाच्या रुंदीकरणाचं काम होणार आहे। मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता बहुतांश सुधारली आहे, त्यामुळे बांधकामावरती लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे। मात्र वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवरती निर्बंध लावणार असल्याचा इशारा सुद्धा पालिका आयुक्तांनी दिलाय। बोगस डॉक्टर ओळखणं आता आणखी सोपं होणार आहे। यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पुढाकार घेतलाय। महाराष्ट्र वैद्यकीय परिषद राज्यातील अधिकृत डॉक्टरांना महिन्याखेरीस QR कोड देणार आहे। या प्रणालीमुळे बनावट डॉक्टरांपासून रुग्णांना संरक्षण मिळेल। आणि आता बुलढाण्यातून तुम्हाला हादरवून टाकणारी अशीच बातमी आहे। बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलंय। हो, बरोबरच ऐकलंय, टक्कल व्हायरस। कारण या आजारामुळे 3 दिवसांमध्येच नागरिकांना टक्कल पडतंय। बुलढाण्यातल्या बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या 3 गावांमध्ये या टक्कल व्हायरसनं अगदी थैमान घातलंय। शेकडो लोकांचं टक्कल पडतंय। नागरिकांच्या डोक्याला आधी खाज येते, नंतर मग केस गळतीला सुरुवात होते आणि अगदी 3ऱ्याच दिवशी माणसाला टक्कल पडतं। विशेष म्हणजे महिलांची संख्या सुद्धा यात लक्षणीय आहे। शॅम्पू वापरल्यानं लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय। मात्र शॅम्पू न वापरणाऱ्या लोकांचेही केस जात आहेत आणि म्हणूनच खळबळ माजली आहे। बोंडगावचे जे एक नागरिक आपल्या इथे या बोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आलेले आहेत, त्याचे पण डोक्यावरचे केस जात आहेत। आपण पाहू शकतो की हे जे आहेत
मग केव्हापासून केस जात आहे तुमचे? तरी 3 दिवस झाले. हो का? मग याच्यावरती तुम्ही डॉक्टरशी चर्चा केली या संदर्भात? नाही केली नाही. हे केस जात आहे ते बघू शकतो की आता हे केस असे जातात की छोटे बाई केस जाऊन राहिले आता ते केस जात आहेत. हा प्रकार किती दिवसापासून सुरू आहे सध्या आता? तरी 4 दिवस झाले. हो का? मग तुम्ही डॉक्टरांशी चर्चा केली या संदर्भात काही माहिती घेतली आहे? नाही काहीच माहिती घेतली नाही अजून. मग आता डॉक्टरकडे आले. हा तर हे नागरिक होते बोंडगावचे जे आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोहोचलेले ते पण वैद्यकीय उपचार घेण्यासाठी पोहोचले आहेत. गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं दिसून येत आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, बोंडगाव, बुलढाणा. तेव्हा आरोग्य यंत्रणा आता या प्रकरणावरती नेमकं काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि याची अपडेट साम TV पोहोचवत राहील तुमच्यापर्यंत. तुर्तास आपण आता उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बदलापुरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णाशी डॉक्टरनं उद्धट वर्तन केल्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाला कुलूप आणि चावी भेट दिली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या डक्टमध्ये एक महिला पडली आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. अग्निशमन दलानं या महिलेला सुखरूप बाहेर काढलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती भीषण अपघात झाला. या अपघातात अज्ञात वाहनाची धडक लागून ट्रेलर चालकाचा मृत्यू झालेला आहे. लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचा टायर फुटल्यानं मदत मागण्यासाठी रस्ता ओलांडत असतानाच हा अपघात घडला. महाकुंभाच्या मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये मोठी व्यवस्था आखण्यात आली आहे. लाखो भाविकांना आणि व्हीआयपींसाठी एक खास सुविधा या ठिकाणी मिळणार आहे. 250 तंबूंची क्षमता असलेलं सर्किट हाऊस अधिकाऱ्यांना राहण्यासाठी दिलं जाणार आहे. नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलेला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकुंड, पंचवटी, साधुग्राम परिसराला भेट देत पाहणी केली आहे. यावेळी परिसरातील अतिक्रमण हटवण्यासह स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या उभारणीसाठी त्यांनी सूचना केल्या. राज्यातल्या ज्या शाळेत मराठी भाषा शिकवली जाणार नाही त्या शाळेवरती थेट कारवाई होणार आहे. मात्र CBSE, ICSE आणि इंग्रजी बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी कायम आहे. यापुढे जर मराठी भाषा शिकवण्यात चालढकल केली तर कारवाईचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिलाय. फिरत्या शौचालयाप्रमाणे आता महिलांसाठी फिरतं स्नानगृह सुरू करण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा हा अनोखा उपक्रम आहे. ओढ्यावरती अंघोळ करणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. चांदी आणि चांदीचे दागिने आणि वस्तूंसाठीही आता हॉलमार्क अनिवार्य करण्याबाबत भारतीय मानक ब्युरोनं कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. यामुळेच आता लवकरच चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्क बंधनकारक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन 2 दिवसीय भारत दौऱ्यावरती होते. भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्यातील अडथळे दूर करून लवकरच कागदपत्राची पूर्तता होईल असं सुलिव्हन यांनी सांगितलंय. त्यामुळे लवकरच भारत अमेरिकेत आण्विक भागीदारीची शक्यता आहे. तिबेटमध्ये सर्वात पवित्र शहरांपैकी एक शिगाचे शहराजवळ मंगळवारी 6.8 तीव्रतेचा रिश्टर भूकंप झाला. यात 128 लोक ठार तर 188 जण जखमी झालेत. नेपाळ तसंच भारतात बिहार, उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये आणि दिल्लीतही या भूकंपाचे धक्के जाणवले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने आज तपासले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. विष्णू साठे याचा मोबाईल आज CID चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. तसंच विष्णू साठे याच्या घराची झडती सुद्धा घेतली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावरती आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 33व्या दीक्षांत समारंभाचं अध्यक्षपद ते भूषवणार आहेत. यावेळी ते विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष असेल.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. निवडणुकीच्या काळात भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं. हे आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी देशमुखांनी केली आहे. आणि आता एक मोठी बातमी आहे रामगिरी महाराजांच्या संदर्भात. रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. रामगिरी महाराजांनी जनगण मन गीताला राष्ट्रगीत मानण्यास थेटच नकार दिलाय. वंदे मातरम हेच राष्ट्रगीत हवं असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलंय. मिशन अयोध्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं असून रामगिरी महाराजांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते. जॉर्ज पंचम समोर गायला. हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता. त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे. राष्ट्राला संबोधन नाही. पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल. म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, हे खरं राष्ट्रगीत आहे. आणि यानंतर आता 36 जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. आज नागपुरात 10.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 3 दिवस आणखी थंडीचा जोर कायम राहील असंही हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आलंय. जालन्यातील मोसंबी मार्केट सुरू झालं असून पहिल्या दिवशी 150 टन मोसंबीची आवक झाली आहे. उत्तर भारतात वाढलेली थंडी आणि मोसंबीचे घसरलेले भाव पाहता एका आठवडा मोसंबी मार्केट बंद असणार आहे. दरम्यान संक्रांतीनंतर मोसंबीचे दर वाढतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मिरजेतील लक्ष्मी मार्केट समोर सख्या भावांमध्येच व्यावसायिक वादातून फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. मणेर बंधू यांचा उद्यानासमोरच बांगडीचा व्यवसाय आणि या मारहाणीत शहाबुद्दीन जखमी झालाय. काचेची बाटली डोक्यात मारल्यानं दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेतली असून वातावरण सध्या शांत आहे. नांदेड महानगरपालिकेचे 4 कोटी तर महावितरणचे 57 लाख थकीत आहेत. पाणीपट्टी कर थकल्यानं वाडी ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी कर भरून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन वाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलंय. बुलढाण्यात टक्कल व्हायरसनं थैमान घातलंय. या आजारामुळे 3 दिवसांमध्येच नागरिकांना टक्कल पडत आहे. महिलांची संख्याही लक्षणीय आहे. शॅम्पू वापरल्याने लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा काही डॉक्टर्सनी केलाय. मात्र शॅम्पू न वापरणाऱ्या लोकांचेही केस जात असल्यानं खळबळ उडाली आहे. आदिवासी महिलेवरती झालेल्या चाकू हल्ल्यानं नंदुरबार हादरलंय. दीपाली चित्ते असं महिलेचं नाव असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. यामुळे आदिवासी समाजानं संतप्त होत हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक शहरांत बंद पुकारला. हल्लेखोर रिजू मुस्लिम कुरेशीला फाशी देण्याची मागणी केली जाते. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्याला टरबुजाच्या बोगस बियाणाचा फटका बसलाय. शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर क्षेत्रावरती टरबुजाची लागवड केली. मात्र बियाणं न उगवल्यानं तुबार लागवड केली तरी सुद्धा बियाणं उगवलं नाही आणि म्हणून त्यांचं मोठं नुकसान झालंय. बियाणं कंपनी विरोधात तक्रार दिली. मात्र प्रशासनानं सुद्धा याकडे पाठ फिरवली आहे. हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देणारा शिक्षक अज्ञान ठरल्याचा प्रकार समोर आलाय. जिल्हाधिकारी आदेशानंतर तपासात ही माहिती समोर आली आहे. सदर शिक्षकास निलंबित करण्यात आलाय. वाहन परवाना नसताना सुद्धा शहरांमधील कॉलेज आणि क्लासेसला वाहनं घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 60हून अधिक वाहनं जळगाव शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आलेत तर 50,000हून अधिकचा दंड वसूल करण्यात आलाय. अमरावतीतील अत्याधुनिक फ्री फॅब हॉस्पिटल कुचकामी ठरलंय.
CSR फंडातून कोविडसाठी 3.5 कोटी खर्च करून हे उभारलं गेलं होतं. आता मेडिकल कॉलेजसाठी या 100 खटांच्या रुग्णालयाचा वापर होणार आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये अद्ययावत महिला आणि बाल रुग्णालय निर्माण केलं जाणार आहे. राज्य सरकारकडून नुकतंच या नव्या 100 बेडच्या रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून त्याचं काम सुद्धा सुरू झालंय. येत्या 8 ते 9 महिन्यात हे रुग्णालय उभारलं जाईल. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात प्राचीन शिळांना तडे गेलेत. देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील 4 शिळांना तडे गेल्याचं दिसून येत आहे. या शिळांचं आता स्ट्रक्चरल ऑडिट आणि रडारद्वारे तपासणी केली जाणार आहे. खेड इथे 24 वर्ष देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या जवान गणेश बंडू शेलार यांचं स्वागत जंगी पद्धतीने करण्यात आलं. मिरवणूकही काढण्यात आली. या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्याचे उपमहापौरही उपस्थित होते. शिरूरच्या शास्ताबाद इथल्या शेतशिवारातील मेंढपाळाच्या वाड्यावरती बिबट्यानं हल्ला केला. यात 10 शेळ्या मेंढ्या ठार तर 5 जखमी झाल्यात. बिबट्यांची दहशत वाढत असल्यानं मेंढपाळांसह शेतकरी धास्तावलेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी मेंढपाळ करतायत. राज्यातल्या प्रवाशांसाठी आता खुशखबर आहे. कारण बातमी समृद्धी महामार्गासंदर्भात आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी एक्सप्रेसवे हा फेब्रुवारीमध्ये पूर्णपणे सुरू होणार आहे. सध्या नागपूरहून इगतपुरीपर्यंतचा 625 किलोमीटरचा महामार्ग सुरू आहे. तर इगतपुरी ते मुंबई दरम्यानच्या टप्प्याचं काम फेब्रुवारीमध्ये पूर्ण होणार आहे. या 76 किलोमीटरच्या टप्प्याचं उद्घाटन फेब्रुवारीमध्ये होणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरती मुंबई ते नागपूर हे 16 तासांचं अंतर आता फक्त 8 तासांमध्येच पार करता येणार आहे. आणि म्हणून नागपूर ते मुंबई हा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. आणि आता धक्कादायक बातमी आहे ती मुंबईमधून. श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झाली आहे. टोरेस कंपनीकडून 3 लाख मुंबईकरांना गंडा घालण्यात आलाय. चांगल्या परताव्याच्या आमिषाला मुंबईकर हे बळी पडले आहेत. सुमारे हजारो कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर येते. फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो. फसवणुकीचं बिंग फुटताच पळण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना आता पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तानची रहिवाशी असलेल्या जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे. कंपनीचा संस्थापक जॉर्ज कार्टर आणि व्हिक्टोरिया कोंपालेंको हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याची माहिती मिळते. तर 2025 मधील पहिलाच सगळ्यात मोठा आर्थिक घोटाळा आता समोर आलाय. ज्वेलरी क्षेत्रातील टोरेस कंपनीनं लाखो लोकांना शेकडो कोटींचा गंडा घातलाय. टोरेसनं गुंतवणूकदारांना कसा चुना लगावलाय आणि कंपनीनं काय स्पष्टीकरण दिलंय त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. 2025चा सर्वात मोठा घोटाळा. टोरेसचा गुंतवणूकदारांना 500 कोटींचा गंडा. हजारो गुंतवणूकदारांच्या स्वप्नांची राख रांगोळी. हा आक्रोश आहे घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या दादरमधील टोरेस कंपनीच्या विरोधात. आयुष्यभर काबाड कष्ट करत पै जमा करून मुंबई परिसरातील तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र घसघशीत रिटर्न्स देण्याचा दावा करणाऱ्या टोरेस कंपनीचा मालक मुंबईकरांना 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालून पसार झालाय आणि सर्व गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. टोरेस कंपनीने रातोरात आपला गाशा गुंडाळल्यानं दादरमध्ये नागरिक आक्रमक झाले.
त्यानंतर पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली, तर पोलिसांनी दादरमधून 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. टोरेसनं आकर्षक योजनांचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कसा गंडा घातला पाहूया. एप्रिल 2024 मध्ये दादरमध्ये टोरेस नावाच्या कंपनीची सुरुवात. सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने तसंच आकर्षक गुंतवणुकीची योजना. दर आठवड्याला 4% व्याजदरानं परतावा देण्याचा आमिष. हमी म्हणून गुंतवणूकदारांना मौल्यवान खडा आणि प्रशस्तीपत्रक. 4% व्याजदर आठवड्याला 11% वाढवण्यात आला. दादर, नवी मुंबई आणि मीरा रोड मधील कार्यालय रातोरात बंद. हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचा मालक दुबईला फरार. केवळ दादरच नव्हे तर मीरा भाईंदरमध्ये टोरेसनं आपलं दुकान थाटलं होतं. त्या ठिकाणीही गुंतवणूकदारांना तर परतावा म्हणून हिरा आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं. मात्र हा हिराही कंपनीसारखाच नकली निघाला. या कंपनीनं मुंबई महानगर परिसरात सगळीकडे आपले हातपाय पसरले आहेत. कल्याणमध्येही आपली शाखा खोलून अनेक गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं. स्वतःचे 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले याच्यामध्ये, या 11 मार्ग याच्यामध्ये. पण मला पण अजून सकाळी कोणी सांगितलं का असं झालंय. मी स्वतः येऊन बघतो स्टोअर बंद आहे. आता एक्झॅक्टली काय आहे ते आम्हालाही माहित नाही, पण आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आहेत ते भेटायला पाहिजे. नवी मुंबईतही डल्ला. मात्र टोरेस कंपनीनं घोटाळा केल्याचं समोर येताच नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून कंपनीचं अकाउंट फ्रीज केलं. या संदर्भात काल तशी तक्रार प्राप्त झालेली होती पोलीस स्टेशनमध्ये. त्यामध्ये EOWनी या संदर्भात APMC पोलीस स्टेशनमध्ये MPID अंतर्गत आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अशा प्रकारची त्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरवाजवी परताव्याचं जर का आमिष कोणती कंपनी दाखवत असेल तर अशा कंपन्यांमध्ये एकतर गुंतवणूकदारांनी ते गुंतवणूक करू नये आणि अशा प्रकारचं असेल तर तात्काळ पोलिसांनी. दरम्यान कंपनीनं घोटाळ्याचं खापर कंपनीचे CEO तौसिफ रियाज आणि CA अभिषेक गुप्ता यांच्यावर फोडलाय. कंपनीनं नेमकं काय म्हटलंय पाहूया. CEO तौसिफ रियाज आणि CA अभिषेक गुप्तानं रात्री कंपनीत दरोडा घातला. दोघांनी अनेक महिन्यांपासून काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कंपनीत आर्थिक घोटाळा केला. आरोपींविरोधातील सर्व पुरावे पोलिसांकडे सोपवले. रात्रीतून श्रीमंत करण्याचं आश्वासन अनेक कंपन्यांकडून देण्यात येतं. त्यात लाखो लोक आपल्या आयुष्याची कमाई गमावून बसतात. त्यामुळे टोरेस सारख्या कंपनीच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणूकदारांनी योग्य ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक करावी. सूरज मसूरकर सह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.